या अभंगात संत तुकाराम महाराज सांगतात की जसा हिरा ऐरणीवर ठेवून घाण्याने मारला तरी तुटत नाही, उलट चमकतो, तसाच खरा माणूस अडचणीतून, दुःखात, अपमानातही आपलं चांगुलपणा, आपली किंमत टिकवून ठेवतो. जेव्हा सोनार लोखंड ऐरणीवर ठेवून हिऱ्याला आकार देतो, तेव्हा तो घाण्याने कितीही मारला तरी तुटत नाही, तर अधिक काळ झळाळतो. याचा अर्थ असा की संकट, परीक्षा, अपमान हे जीवनाचे घाण्याचे मार आहेत, पण ज्याची करणी स्वच्छ आहे, विचार पवित्र आहे, तोच माणूस या आघाताने तुटत नाही, तर आणखी मजबूत होतो. ज्यांची कर्तृत्व, कर्म आणि मन स्वच्छ आहे, त्यांचे मोल खऱ्या अर्थाने जीवन दाखवतं. बाहेरून कुणी काही बोललं, टीका केली, अपयश आलं तरी तो हार मानत नाही. तोच खरा हिरा आहे. तुकाराम महाराज इथे आपल्याला सांगतात, आपलं मोल शब्दांनी नाही तर करणीने ठरतं. मोहरा म्हणजे सोन्याचं नाणं, त्याला आग लागली तरी जळत नाही, त्याचं सोनं अबाधित राहतं. तसंच चांगल्या माणसाचं मन, त्याची नीती आणि त्याची श्रद्धा या कोणत्याही संकटात नष्ट होत नाहीत. खरा सज्जन तोच जो वाईट काळातही आपला चांगुलपणा जपतो. तुकाराम महाराज म्हणतात, जो माणूस जगाचे आघात सहन करतो, लोक काय म्हणतील याची पर्वा न करता सत्य आणि प्रेमाने जगतो, तोच खरा संत आहे. जगाने दगड मारले तरी तो जी प्रेमाने उत्तर देतो, तोच सत्वत्वाचा खरा वारसा आहे. या अभंगात आपल्याला शिकायला मिळतं, जीवनात संकट आलं की आपण कोसळू नये. जग कितीही आपल्यावर टीका करेल, काही वेळा अपमानही करेल, पण जर आपलं मन चांगलं असेल, आपली कृती योग्य असेल, तर आपण कधीच हारत नाही. हिरा जसा घाण्याने झळाळतो, तसंच माणूस संकटातून उजाळतो. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, सहनशील, प्रेम आणि चांगुलपणा या गुणांनीच माणूस सत्वतत्वाला पोहोचतो. जग तुम्हाला तोडण्याचा प्रयत्न करेल, पण लक्षात ठेवा, तुम्ही हिरा आहात. प्रत्येक आघात तुम्हाला अधिक तेजस्वी करतो.